जय भीम, जय महाराष्ट्र। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, कम्युनिस्ट पक्ष संयुक्त आघाडीचा मी प्रभाग क्रमांक 125चा अधिकृत उमेदवार राहुल विलास बर्वे। सर्वप्रथम मी डॉक्टर राजेंद्र गवई साहेब, राष्ट्रीय सरचिटणीस यांचे मनपूर्वक आभार मानतो। त्यांनी मला एक युवक म्हणून जी संधी दिली, एक निवडणूक लढवण्याची जी मला संधी आणि जी प्रेरणा दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार मुंबई अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाने आज सर्व जनतेचा मला जो प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल मी सर्व जनतेचे देखील, मतदार बंधू भगिनी यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। कारण मी त्यांच्या सर्वांच्या प्रतिसादामुळेच मी आज ह्या उमेदवारीचा खरा दावेदार ठरलो आहे। त्यांच्या राहुलजी काय सांगाल, 3 पिढ्यापासून आपण इथं या राजकीय क्षेत्रात आहात आणि जे स्थानिक समस्या काय आहेत नक्की ज्या पूर्ण होऊ शकल्या नाही? सर्वप्रथम दिवंगत नेते माझे आजोबा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते दिवंगत भास्करराव बर्वे भाऊ यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। कारण ते माझे प्रेरणास्थान आहेत। त्यांनी चळवळीसाठी त्यांचं जे योगदान दिलं, समाजासाठी जे योगदान दिलं, त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शैलीचा मी जनतेकडून माझ्या काही लहानपणाच्या आठवणीतून मी जो बघितलेला त्यांचा एक संघर्षमय प्रवास, त्या प्रवासातूनच मी एक विचार केला की आपल्या तिसऱ्या पिढीत आपण जे आहे समाजकार्य, लोकांपर्यंत आपण जेवढं शक्य होईल समाजाची सेवा करावी। ज्या जनतेच्या सुखसोयी आहेत, समस्या आहेत, आता ह्या विभागामध्ये सर्वप्रथम युवकांना रोजगार नाही आहे, तो रोजगार उपलब्ध करून देण्याची मी साठी जो प्रयत्न करता येईल तो मी सर्वप्रथम करेल। त्यानंतर या ठिकाणी आज एवढा मोठा विभाग आहे, माता रमाबाई आंबेडकर नगर ही वसाहत आहे, त्या ठिकाणी हॉस्पिटलची गरज आहे अत्यंत। कारण ह्या विभागातून, ह्या वसाहतीमधून काही एक 4-5 किलोमीटर अंतरावरती राजावाडी रुग्णालयाला जावं लागतं। ती एक लोकांची खूप गैरसोय होते। माझ्या माध्यमातून मी जर समजा मला एक संधी मिळाली तर मी नक्कीच ह्या वसाहतीमध्ये चांगल्यातल्या चांगल्या प्रकारचं लोकांच्या सुखसोयीसाठी एक हॉस्पिटल उभारण्याची प्रयत्न करेल। दुसरी गोष्ट, शाळा, या ठिकाणी शाळा आहेत, महानगरपालिकेच्या आहेत, प्रायव्हेट शाळा आहेत, त्यांना मानधन मिळवून देण्याचे माझ्यामार्फत मी प्रयत्न करेल, मान्यता प्राप्त करून घेण्यात यशस्वी ठरेल। दुसरी गोष्ट, कॉलेज नाही आहे, कॉलेजची व्यवस्था देखील करण्याचे मी प्रयत्न करेल। ह्या आता छोट्या मोठ्या समस्या तर माझ्याकडून जेवढे प्रयत्न करता येईल मी तेवढ्या प्रयत्नांना उभा राहील। येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे, तर जनतेला आव्हान काय कराल? येणाऱ्या 15 जानेवारीला लवकरात लवकर सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला एकच आव्हान असेल की लवकरात लवकर उठून सर्वप्रथम आपल्याला जो संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क दिला आहे मतदान करण्याचा, तो आपण आवर्जून आपला अधिकार बजवायचा आहे। 10 नंबर बटन, हिरा निशाणी या चिन्हावरती मतदान करून मला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे। तुमचा एक युवा, या वसाहतीतील एक युवा तरुण आज तुमच्या आशीर्वादाने निवडणुकीच्या रणांगणामध्ये उभा राहिलेला आहे। त्याला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। तुम्ही तो आशीर्वाद तुमच्या मतांच्या स्वरूपात मला द्यावा अशी मी नम्र विनंती करतो।
राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, मौलाना कलाम आझाद यांच्या विचारांना अभिवादन. आजच्या या प्रचार सभेत श्री राहुल विलास बर्वे यांच्या प्रचार सभेत उपस्थित सर्वगण, आदरणीय केतन शहाजी, आदरणीय आनंद खरात, हेमंत भोसले, लोखंडे साहेब, चंद्रमणी कांबळे, फोटोग्राफर साहेबांचं नाव काय, राजू हशमी, देवीदास भोसले, नगेश भोसले आणि सर्व उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रासपा आणि कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार राहुल बर्वेजी आहेत. काँग्रेस पक्षातर्फे इथे खास मुद्दाम केतन शाह आलेले आहेत, केतन साहेब आलेले आहेत. अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व, या प्रभागामध्ये त्यांचं काम आहे, या प्रभागामध्ये त्यांचं वर्चस्व आहे. खास राहुल बर्वेला आशीर्वाद देण्यासाठी ते इथे उपस्थित आहे. त्याने आपल्या भाषणामध्ये सांगितलं की नगरसेवकाचं महत्व किती आणि एका दिवसाच्या पैशासाठी तुम्ही जर चुकीचा निर्णय घेतला, चुकीच्या नगरसेवकाला निवडून दिलं, येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुमचं भवितव्य धोक्यात येईल. तेव्हा एका दिवसाच्या आमिषासाठी, तेव्हा एका दिवसाच्या पैशासाठी तुम्ही येणारं 5 वर्षाचं आपल्या पोराबाळाचं भवितव्य धोक्यात टाकू नका, अशा प्रकारची कळकळीची विनंती मी आणि केतन शाह साहेब यांनी आज केलेली आहे. अतिशय योग्य संधी आलेली आहे. केतन शाह साहेब म्हणाले, सोनावून पिवळं, दुग्ध सरकार आयोग, गवई साहेब, बर्वे साहेब, बर्वे साहेबांची 3री पिढी, गवई साहेबांची 2री पिढी एकत्रित येऊन बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा पुढे नेण्यासाठी आज कार्यरत झालेली आहे. साहेब करणार आहेत. हो. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष आरपीआयचे सॉरी म्हणजे उमेदवाराला डोक्यात हेच बसलेलं आहे की मी पैशाने मत विकत घेणार, काम करो न करो. हे नाही एखादं टेक्निकल कॉलेज झालंय, नाही एखादं टेक्निकल मेडिकल कॉलेज झालंय, काही नाही. आज 30 वर्षापूर्वी जी लोकसंख्या होती त्याच्या 4 पट लोकसंख्या आज झालेली आहे. पण आपला विचार एकच राजावाडीचा रुग्णालय आहे, तिथेच सगळेजण जातात. उपचार मिळाला तर ठीक, नाही मिळाला तर सरळ केएमला नाही तर सायनला पाठवून देतात. पण गेल्या 30 वर्षातल्या बीजेपीच्या एकाही आमदारांना असं वाटलं नाही की आपण एखादं हॉस्पिटल इथे वाढवावं. आता कामराज आणि रमाबाई एवढा मोठा टाकवा इथे, जवळजवळ नागभरचं नुसते मतदारच आहे आणि लोकसंख्या वाटली तर ती 1.25 लाख 1.5 लाखाच्या घरात जाईल. तर आज इथल्या